तर आपण यायचं आहे. हॅलो चेक. हॅलो अगवण ब संघ या ठिकाणी उपस्थित आहे. अविनाश ठाकूर साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण इथे लॉस उडवले जात आहेत. एक चिठ्ठी उचलायची आहे. एकच चिठ्ठी यामधली तिघांमधली एक चिठ्ठी आपण उचलूयात. आणि आगवण बी संघ याला नक्कीच बाय आहे प्री क्वार्टर मध्ये. आणि आपण पाहतोय विनर्स वर्सेस किंगफिशर असा पुढचा सामना रंगला जाईल. लक्षात असू द्या. तर आपण पाहतोय नक्कीच राजे शिव छत्रपती ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर एलईडी स्क्रीन पाहतोय अगदी 3 स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळते. एक महिला स्टँड देखील बनवलेला उद्याच्या दिवसात तो मात्र कॉमन राहणार फक्त महिलांसाठी हे लक्षात असू द्या. आणि पूर्णपणे जर बाउंड्री लाईन पाहिली तर कव्हरेट केलंय ग्रिलने. अशी ही जबरदस्त स्पर्धा. यामध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आज लाईट जी मंडप अँड डेकोरेशन आपण पाहतोय साहित्यची नक्कीच आपण पाहिलं तर रोहन गावड आणि तदनंतर पाहिलं तर नक्कीच मिस्टर जे के जबीर खान यांच्या माध्यमातून ही स्पर्धेसाठी खास करून पुरवली गेलेली आहे. तर दोन्ही संघाचे बेस्ट ऑफ लक देईन मी या ठिकाणी. आणि सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघाचा 1 मिनिट पंच. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आलेले आहेत. फिल्डिंग यस एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्यायचे लगेचच. डेंजरस टीम. गेम इज स्टार्ट. पहिला आपण पाहतो राकेश गुप्ता एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आशिष. हे 2 फलंदाज आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पहिला चेंडू टॅप मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच गोलू जर पाहिलं तर टॉप 4-5 मध्ये ही टीम चालू आहे. जबरदस्त अशी परफॉर्मन्स आहे त्यांचा. परंतु आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतील. पहिला चेंडू या ठिकाणी अभयच्या माध्यमातून हा देखील टॅपचा फटका परंतु नाही सक्सेस होणार नाहीये. सुरेख फटका होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक जर पाहिला तर आपल्याला नक्कीच आलोक होता. चांगलं टॅप अडवलंय या ठिकाणी. पुन्हा एकदा हो लेग स्पिन करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू जर पाहिला तर आवाक्याच्या बाहेर जातोय. वाईड लाईनच्या बाहेर जातोय. आणि या चेंडूवर आणखीन एक रन्स मात्र नक्कीच शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळते. काउंट होतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. इथे मात्र फटका सजवता आला नाहीये. प्रॉपरली बॅट मारली नाही. समोरच्या दिशेने खेळायचा होता परंतु बॅट अक्रॉस केली. आणि या अक्रॉस बॅटवर जर पाहिलं तर धावसंख्या फक्त 1 ने पुढे सरसावली. आता मात्र धावसंख्या होते ती म्हणजेच 2 धावा. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ. माझ्यासोबत शुभम आपल्याला पाहायला मिळते. शुभम ठाकूर एक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणलं तरी चालेल. ओव्हरम बॉक्स क्रिकेट असो जबरदस्त. मात्र आज या ठिकाणी आपल्याला माझ्यासोबत मॅजिक फिंगरची भूमिका. इथून मात्र आपण पाहतोय गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. धावपळ चालू आहे जबरदस्त. इथे मात्र क्षेत्ररक्षक सुरेख गौरव आपल्याला पाहायला मिळते. 1 मॅन आर्मी ज्याला म्हटलं जाते. खरोखरच देशाची जी रक्षा आपल्याला पाहायला मिळते पूर्णपणे यांच्या बळावर आपल्याला पाहायला मिळते. सुरेख कामगिरी करतायत सीमारेषावर. परंतु आज या ठिकाणी अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये आपण पाहतोय सीमारेषा. इथे जर पाहिलं तर आशिषचं विकेट पडतोय. अगदी स्लोवर चेंडू होता. आणि तदनंतर पाहिलं तर मारायची होती समोरच्या दिशेने. ऑफसाइड रिजन मध्ये फिरवली होती आणि सरळ चेंडू हा एस्टनवर आदळतोय. गडी बाद होतोय तो म्हणजेच पहिला. एस डीजे. तर आपण पाहतोय आकाश आलाय. लेफ्ट हँडर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र आल्या आल्या डिक्लेअर झोन कडे जर पाहिलं तर 2-3 टुर्नामेंट झाले. संतोष नाहीये. त्यानंतर पाहिलं तर सुमित देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आज या मॅच मध्ये. त्यानंतर पाहिलं तर
सोनू हे तीन जर खेळाडू जर पाहिले तर खूप इम्पॅक्ट देत आहेत या डीएनसीसी टीमला, पण तो आज या ठिकाणी नाही आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच उत्तर प्रदेश आणि दौरा असेल त्यांचा गावा साईडला मात्र नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत या हंगामामध्ये, मॅचच्या सुट्टीमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय. आणि इथे मात्र डीएनसीसी संघ प्रयत्न करत आहेत. धावसंख्या आतापर्यंत होते एक षटकांचा खेळ होतोय कंप्लीट आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा. पहिले षटक सुरेख हाताळलंय अभय यांनी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. वीरेंदर इथे मात्र आपण पाहतो वीरेंदर पहिलाच चेंडू या ठिकाणी अगदी वेगवान चेंडू हाताळला. सिंगलने स्ट्राईक चेंज होते. पंच मात्र दर्शवतायत या ठिकाणी लेग बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 4 धावा आतापर्यंत. इथून जर पाहिलं तर अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. अगदी जर पाहिलं तर गोलू म्हणजे राकेश गुप्ताला जर पाहिलं तर हार्ड हिटर फलंदाज डीएनसीसी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु काही काळ जर पाहिलं तर थोडासा बॅट पण चालू आहे. इथून लवकरात लवकर तो उभरेल. पुन्हा एकदा त्याची जी बॅटिंग होती मागची ती दाखवेल. हा चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावा या ठिकाणी काउंट होताना 5 धावा आतापर्यंत काउंट होत आहेत. पुन्हा एकदा तोच दिशा आपल्याला पाहायला मिळते. हा देखील चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय. अगदी लेगस्टिक वर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या लेगस्टिक बाहेर जाताना आणखीन एक वाईट रन्स. धावसंख्या होते 6 धावा. ओहो इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी चेंडू पडल्यानंतर खाली येतोय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. प्रयत्न करतोय राकेश गुप्ता. आपण पाहतोय ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु अजूनपर्यंत त्याला व्यवस्थितपणे बॅटिंग जी आहे ती अजून लय सापडलेला नाहीये बॅटिंग मधला. नक्कीच 3 ऑफिशियल पंच आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण पहिल्यांदा अशी टुर्नामेंट पाहतोय. ऑफिशियल पंच एका ड्रेस कोड मध्ये खास करून या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आमच्या समवेत जर पाहिलं तर 3 कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसात नोचा कॉल आहे. इथून मात्र फायदा उचलू शकले नाही. परंतु हे काय घडते नक्कीच एक धाव आणखीन मिळेल. 7 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. वीरेंद्रचा पुढचा चेंडू परंतु स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू येतोय. धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. विचार विनिमय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच ज्या पद्धतीने खेळायला हवं होतं आजपर्यंत जर पाहिलं तर डीएनसीसी अगदी फॉर्ममध्ये होती, परंतु या काही काळामध्ये थोडीशी बॅट बॅच करतायत आणि हेच ते लक्षण पुन्हा एकदा दिसू लागलंय. आपण पाहतोय मोठा विकेट नक्कीच बाद होईल. गोलू या ठिकाणी बॅक टू द डगआउटला जाताना आउट होतोय. एच डीजे तर निलेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. इथून मात्र गॅप शोधायचा होता, परंतु पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत बाउंड्री आलेली नाहीये आणि हा मोठा इम्पॅक्ट होणार आहे डीएनसीसी टीम वर. हो नोचा कॉल मला वाटतं नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या 1 नेच नक्कीच पुढे जाईल. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवताना आपल्याला मिळाला. सिंगल रन्स या ठिकाणी काउंट केली जाईल. 8 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झालेत. 2 षटकामध्ये अगदी सरासरी जर पाहिली तर 4 ची सरासरीने खेळतायत. आज खूप मोठ्या प्रमाणावर आगवणची देखील पब्लिक आपल्याला पाहायला मिळते, कारण की आगवणचा ब संघ ज्या पद्धतीने खेळायला आलाय. जरी आगवण गावामध्ये एक लग्न तिकडे आहे, परंतु दुसरं लग्न इथे आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख अशी ही आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गौरव आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिला चेंडू आणि गॅप शोधलाय. नक्कीच गॅप नाही तरी मिसफिल्ड आहे. नक्कीच अगदी पायांच्या मधून चेंडू सरळ सीमारेषे पार जातोय आणि हा येतोय चौकार. 4 धावा.
या 4च्या मदतीने 12 धावा आतापर्यंत निलेश आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॅप्चरचा प्रयत्न. वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी पाहिलं तर छोट्या होता, नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चौकारच जाईल, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ड्राईव्ह मारून आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मधून देखील आज पाटील नेटवर्क आणि अनय डिजिट म्हणजे दोन्हीही जर पाहिले तर नेटवर्किंग आपल्या समवेत जोडले जात आहेत. सुरेख प्रेक्षेपण आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून आणि ते क्षणचित्र पुन्हा एकदा टिपले जात आहेत. आतापर्यंत जर पाहिले तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा टॅपचा फटका करायचा होता. इथे मात्र पाहिलं तर जीवाची आकांक्षा करत फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वर धावला जातोय. सिंगल रन्स आणखीन एक मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत 14 धावा. पाहता जर पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत एक बाउंड्री नक्कीच आलंय, परंतु इथून चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगला आहे. कारण जर पाहिलं तर पहिल्या चेंडू मध्ये चौकार गेली होती आणि तदनंतर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू जे फेकले गेले त्यानंतरचे त्या तीनही चेंडूवर सिंगल 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 असे 3 धावा आतापर्यंत खर्च नक्कीच होताना या 3 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावा पाहिल्या तर 15 धावा स्कोरवरती आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला होता प्रहार, क्रॉस बॅट केली होती, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा छोटू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रन्स मात्र इथे सिंगल मिळेल. 16 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, परंतु जे फटके पाहिजे ते अजूनपर्यंत लागत नाही. नो स्कोरचा इशारा येतोय. समीर आपल्याला पाहायला मिळतोय. समीर कांड म्हणजे बिट्टू ऑफिशियल पंच ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रशांत पाटील आणि तिसऱ्या बाजूला पाहिलं तर धीरज मोरे असे 3 एकंदरीत पंच आपण पाहतोय. जे रोटेशन चालू आहे, पंचांचं रोटेशन आपण पाहू शकतायत. 3ही ओव्हरला 3 वेगवेगळे पंच हे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 16 धावा, 2 गडी ज्या पद्धतीने बाद केले आणि त्यानंतर ज्या 2 गडीने ही बाजू सांभाळून ठेवले आणि धावसंख्या उभारले. शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे. अंजन आलाय, नवीन गोलंदाज अंजन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू फेकले जातील. बघूया किती धावांचं लक्ष, कारण की या आधीच्या मॅचचा जर विचार केला तर तब्बल 60 धावा या आगवण बी संघाने जबरदस्त रीतीने कुठल्या होत्या, परंतु त्याचा आता मात्र इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. डीएनसीसी टीम आतापर्यंत 16 धावा या ठिकाणी जमवू शकले. बघूया 6 चेंडूवर इथे मात्र टॅपचा फटका सक्सेस होईल. जबरदस्त फटका, अगदी जर पाहिलं तर आकाशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 पहिल्या चेंडूवर जबरदस्त चौकार मिळवलाय. इथून मात्र पाहतोय पुन्हा एकदा इथे काय घडलंय, पंच मात्र दर्शवत आहेत. यस, बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना हा देखील आपण पाहतोय, कारण की गरज आहे. शेवटची ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हर मध्ये जर पाहिलं तर हाणामारी होत असते, कारण की रन्स बनवायचे असतात. इथे मात्र टार्गेट मोठा ठेवायचा आहे, हेच लक्ष आहे. आणि ते करत असताना जर पाहिलं तर आकाशची बॅट अगदी फ्लोच्या दिशेने जर पाहिली तर जास्त वर गेली आणि तदनंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होतोय. सोनू आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक सोनू नाही आहे, परंतु हा दुसरा सोनू आपल्याला पाहायला मिळतोय डीएनसीसी संघातील. आणि आला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. अगदी गॅप मोठा होता आणि या गॅप मधून जर पाहिलं तर खेळला गेला सरळ सीमारेषेपार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 24 धावा झाल्या आहेत. आता कुठे धावा येत आहेत. पुन्हा एकदा उलटा चेंडू, परंतु इथे नक्कीच गडी बाद होईल, कारण की जर पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंड पर्यंत धावू शकले आणि डेंजर एंड कडे धावले होते सोनू. गडी बाद होतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 24 या आकड्यावर. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत डीएनसीसी संघाचे. सचिन येतोय, नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अजूनही या षटकातील चेंडू जर पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील. यानंतर आपण जो टार्गेट आहे तो पाहायला जाईल कितीचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. आणखीन एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल.
सुरेख फटका मारला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि या क्षेत्ररक्षणाच्या बळावर जर पाहिलं तर आणखीन एक रन आउटच्या रूपाने गडी बाद होतोय. चंदन आलाय या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. इथून पाहिलं तर सचिन त्या चेंडूवर खेळ बघूया. इथे धावा येणं खूप गरजेचं असणार आहे. आतापर्यंत 24 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. शेवटचे चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर एक निर्णायक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र प्रयत्न केलाय परंतु स्वतः या ठिकाणी फसले गेले आहेत. फटक्यामध्ये दम नव्हता आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 24 धावा बनवल्या जात आहेत. 25 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवतोय तो म्हणजे डीएनसीसी संघ. चेंडूवर जर पाहिलं तर फक्त एक धाव या ठिकाणी घेतले गेले. फटका चांगला आहे परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. वा क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सोनू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सुरेख, कारण की बाउंड्री लाईनच नक्कीच क्लिअर केल्या असती परंतु अगदी वाघासारखी झेप घेतली त्या चेंडूवर आणि तदनंतर पाहिलं तर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलंय. सिंगलच रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेहनत करावी लागेल. कमी धावांचं लक्ष आहे परंतु मेहनतीशिवाय आपल्याला फळ मिळणार नाहीये. इथून जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. व्हाईट लाईनच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना
पुन्हा एकदा हलक्या हाताने पंच केलाय, चेंडूला जातोय डिक्लेअर झोन कडे. तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु या ठिकाणी बाउंड्री लाईनला आपण पाहतोय डिक्लेअर झोन जो क्लिअर आहे तो कंप्लीट होतोय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4-2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पहिले षटक ज्या पद्धतीने हाताळताना इथून जर पाहिलं तर बाउंड्री जर येऊ देत नाहीये तर देखील हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकेल. परंतु इथे चान्स घेतलाय आलोकने. जबरदस्त फलंदाजी करत असताना गॅप मोठा आहे आणि ह्या गॅपचा फायदा उचलला. शॉर्ट पिच चेंडू होता आणि या शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे फायदा उचललाय तो म्हणजे आलोक या फलंदाजांनी. पाहिली तर धावसंख्या स्कोरवरती लागली जाते 8 धावा आणि जो प्रेशर होता तो कुठेतरी क्लिअर झालाय. इथून जर पाहिलं तर पहिला चौकार आलाय आणि तदनंतर आपण पाहतोय सिंगलने स्ट्राइक रोटेट करण्याचे मनसुबा या ठिकाणी आधीच बनवला होता. सिंगलने स्ट्राइक रोटेट होते. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पाहतोय आपण 16 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येस डीजे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये अगदी 9 धावा जमवल्या गेल्या. ह्या धावा रोखाव्या लागणार आहेत. बाउंड्री लाईन्स तुम्हाला कमी नक्कीच समोरच्या संघाला इथून जर पाहिलं तर रोखावं लागणार आहेत. परंतु बघूया काय होतंय कारण की समोरचा संघ जरी पाहिला तो देखील ज्या पद्धतीने नाव आहे डेंजरस आपण पाहतोय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये शोधलाय आणि अशा पद्धतीचे जर चेंडू असतील शॉर्ट लाईनचे तर या चेंडूवर हाच परिणाम होणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 13 धावा बनल्या जात आहेत. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही बॅटर. जी फाउंडेशन तयार करायचं आहे तो फाउंडेशन तयार करताना इथून चुकी नाही. आणखीन एक गॅप. आलोकची बॅट तडपले. बॅक टू बॅक जर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौके मारले आहेत आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा या स्कोरवरती होताना. तर 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा जर विचार केला तर 16 चेंडू आणि 8 धावा. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक क्रॅकिंग फटका आणि या स्पर्धेमधली जर पाहिली तर पहिली चौकाराची वर आणले परंतु इथे काही इम्पॅक्ट नाहीये. जबरदस्त 4 चेंडूवर 4 चौकार मारून सामन्याला फिनिश करतोय. जबरदस्त फिनिशर म्हणून मिस्टर आलोकला आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमधून जर पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 22 म्हणजेच मॅचचा मॅन ऑफ द मॅच आलोक ठरतोय. याने देखील यायचंय आणि कर्णधार आपण देखील यायचंय. एका बाजूला किंगफिशर आणि दुसऱ्या बाजूला जर संघ जर पाहिला तर मिस्टर नक्कीच डेंजरस टीम